डॉक्टर विवेक देशमुख यांच्यावरील सर्व आरोप संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आता फेटाळलेले आहेत. यवतमाळ येथील बाबाजी राते कला व वाणिज्य महाविद्यालयातील डॉक्टर विवेक देशमुख यांच्या विरोधात करण्यात आलेल्या बडतर्फीचा प्रस्ताव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नामंजूर केला आहे. चौकशीअंती त्यांच्यावरील सर्व आरोप निष्फळ ठरल्याचा स्पष्ट निष्कर्ष समोर आला आहे. डॉक्टर विवेक देशमुख यांनी ही संपूर्ण माहिती आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. व्यवस्थापनाने केलेल्या आरोपांना कोणताही ठोस पुरावा सादर करता आला नाही, तसेच संपूर्ण कारवाईत वैधानिक प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याचे समितीने नमूद केले. स्टेटस 53च्या चौकटीत न बसणारी कार्यवाही झाल्याने व्यवस्थापनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तोदया प्राचार्य म्हणून काम केल्याचा, प्राध्यापकांच्या नियुक्त्यांमध्ये अनियमितता केल्याचा, तसेच आर्थिक गैरव्यवहार व NACच्या नावाखाली रक्कम गोळा केल्याचा आरोप समितीने फेटाळला. अनेक प्रकरणात संबंधित काळात सक्षम प्राधिकरणांची मान्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शुल्क रकमेबाबतही गैरव्यवहार आढळला नाही. बँक खाते गोठवल्यामुळे रक्कम विद्यापीठात जमा करण्यात आल्याचे पुराव्यासह सिद्ध झाले. पत्रकार परिषद प्रकरण, हजेरी पुस्तक व प्राचार्य पात्रतेबाबतचे आरोपही आधारहीन ठरले. महत्वाचे म्हणजे डॉक्टर देशमुख 31 ऑक्टोबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या विरोधात बडतर्फीची प्रक्रिया राबवणे कायदेशीर दृष्ट्या ग्राह्य नसल्याचे समितीने स्पष्ट केले. सेवा समाप्तीनंतर स्टेटस 53 लागू होत नसल्याचेही नमूद करण्यात आले. दरम्यान डॉक्टर देशमुख यांनी ही कारवाई सूड भावनेतून करण्यात आल्याचा आरोप करत आपल्यावरील अन्याय अखेर उघड झाल्याचे म्हटले आहे. यावेळी RN न्यूजला डॉक्टर देशमुख यांनी दिलेली प्रतिक्रिया. मी डॉक्टर विवेक देशमुख वाणिज्य महाविद्यालयामध्ये 34 वर्ष अत्यंत निष्कलंक अशा प्रकारची सेवा दिली मी. आणि शेवटच्या उत्तरार्धामध्ये शेवटच्या 37 दिवस पहिले माझ्यावर अशा पद्धतीचं एक आरोपपत्र ठेवण्यात येतं आणि माझ्यावर कारवाई केली जाते. त्या कारवाईच्या विरुद्ध मी उच्च न्यायालयात गेलो. उच्च न्यायालयाने विद्यापीठाकडे तो निर्णय पाठवला. स्टॅच्यूट 53च्या अंतर्गत माझ्यावर जी कारवाई झाली आणि विद्यापीठाच्या या निर्णयाने काय माझं म्हणणं सत्य आहे हे सिद्ध झालेलं आहे. विनायक दाते जे स्वतःच अपदस्थ अध्यक्ष आहेत, ज्यांना 29/8/2022 रोजी संस्थेच्या ट्रस्टवर असलेल्या PTRवरच्या अधिकृत सदस्यांनी पदावरून काढलं, त्या व्यक्तीने माझ्यावर कारवाई करावी याच्यापेक्षा हास्यास्पद कुठलाही प्रकार नव्हता. पण त्यांनी तो केला आणि शेवटी विद्यापीठाने हा निर्णय देऊन माझा विजय जो आहे तो झालेला आहे. काय भविष्यातही मी संघर्ष चालू ठेवेल. जर अशाच पद्धतीचं शिक्षकांवर अन्याय असले तर एक शिक्षकाचा प्रतिनिधी म्हणून माझं ते नैतिक कर्तव्य होतं ते मी केलं.